नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 4 साईजच्या बाहीची कटिंग करणार आहोत। म्हणजे 4 इंचाची बाही आहे, 4 इंचाची जी बाही आहे तिचं आपण कटिंग करणार आहोत। म्हणजे आपण इथं 34 साईजच्या ब्लाउजला 4 इंचाच्या बाहीचं कटिंग करायचं आहे आणि तेही एकदम परफेक्ट। ते कसं करायचं इथं मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल, म्हणजे तुम्हाला तो पॉईंट जो आहे काय आणि परफेक्ट कसं कटिंग करायचं ते बघायला मिळेल। तर बघा, अगोदर आपण आपला ब्लाउज किती साईजचा बघायचा आहे, किती साईजच्या ब्लाउजसाठी कटिंग करायचं आहे ते आपल्याला महत्त्वाचा पॉईंट पाहिजे। त्याच्यानंतर आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद बाजू आहे त्यावरती उंची टाकायची आहे। तर तुम्ही अगोदर तुमचा ब्लाउज अस्तरसाठी आहे का बिगर अस्तरसाठी आहे तो बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे। तर आपला ब्लाउज इथं बिगर अस्तरसाठी आहे, म्हणजे 4 इंच बाहीची उंची आहे, अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण इकडल्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आपण इथं बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे। उंची घ्यायच्या अगोदर मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला। हे मार्जिन घेतलेलं आहे आपण। मार्जिन घेतल्याच्या नंतर आपण इथं 4 इंच घेऊयात, कारण आपली 4 इंचाची बाही आहे। 4 इंच घेतल्याच्या नंतर आपण 34 साईजसाठी बाहीची कटिंग करत आहोत, म्हणून इथं आपण 8.5 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे। नेहमी आपण काय करतो, छातीचा जो चौथा भाग आहे तो बाही रुंदीसाठी वापरत असतो, म्हणून इथं आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 इंच। नेहमी बाही रुंदी ही छातीचा चौथा भाग घ्यायची, म्हणजे तुमची बाही जोडताना अजिबात कमी पडत नाही। तर इथंही आपण 8.5 इंच घेऊन मार्किंग करायचं आहे। आणि हा जो आहे तो तयार बॉक्स करायचा आहे आपल्याला 8.5 इंचाचा। हां, हे झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथंही सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तर हे झालेलं आहे आपलं। तर आपली 4 इंचाची बाही आहे, त्यासाठी आपण इथं मार्जिन जे आहे अर्धा इंच घेतलेला आहे आणि हा 4 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे। त्याच्यानंतर आपण कॅप हाईट जे आहे ते आपण 2 इंच घ्यायचे आहे। इथं 2 इंच कॅप हाईट घेतल्याच्या नंतर आपण इथं खाली तर आपण इथं 2 इंच घेतलेला आहे, त्या ठिकाणी 1.5 इंच खाली घ्यायचं आहे। असं, म्हणजे ज्या ठिकाणी आपण 2 इंच घेतलं त्या ठिकाणी आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथंही आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। दीड इंच इथंही घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे 1.5 इंच ह्या 1.5 इंचाच्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे। कसं जॉईंट व्हायचं, तर बघा, आकार व्यवस्थित आला ना बाही आपली व्यवस्थित येते, त्यामुळे असं व्यवस्थित असं जॉईन व्हायचं आहे ह्या बाहीला, ह्या पॉईंटला आपण। त्याच्यानंतर बाहेरचा आकार देण्यासाठी इथून खालून सुरुवात करायची आहे आणि ह्या असा आकार आला पाहिजे आपला। म्हणजे हे जे अंतर आहे ते अर्धा इंचाचं अंतर आलं पाहिजे आपलं, म्हणजे आपली बाही जी आहे ती परफेक्ट तयार होते। त्याच्यानंतर आपण हे बघा, हे आकार देऊन असे व्यवस्थित घ्यायचे आहेत, म्हणजे आपली बाही परफेक्ट येते। आकारही आपले परफेक्ट आलेले आहेत। आता काय करायचं आहे, आपण वरच्या साईडला 1.5 इंच सोडायचं आहे आणि क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे। हे कशासाठी घेतलेलं आहे, तर आपण मी तुम्हाला आता तो पॉईंट सांगते का हे घेतले आहे ते। तर बघा, आपण इथं 1.5 इंच जर घेतलं आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणजे दंडघेर घेतला, आपला ब्लाऊजचा पूर्ण दंडघेर घेतला आणि त्यामध्ये 1.5 इंच मिक्स केलं शिलाई मार्जिन, तर वरती आपलं फक्त एवढंच अंतर उरतं बरोबर। तुम्ही माफी घेऊन बघा, म्हणून मी इथं 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे। तर इथं खाली आपलं जे आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे, हे आपलं शिलाई मार्जिन आहे। शिलाई मार्जिनला पण इथं आपण मार्किंग करायचं आहे असं क्रॉसमध्ये। हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हा जो आहे तो आपला दंडघेर आहे, हे शिलाई मार्जिन आहे आणि वरती हे जे आहे ते एक्स्ट्रा अंतर आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचं बाहीचं परफेक्ट कटिंग करा, तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट येते। तर बघू शकता तुम्ही इथं बाहीचा आकार जो आहे एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर आपण हे आता कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करताना हे अंतर कट करायचं आहे आणि हे कट करायचं नाही, आपलं हे शिलाई मार्जिन आहे इथपर्यंत कट करायचं 1.5 इंचापर्यंत। त्याच्यानंतर
बाहेरच्या बाजूने जाऊन हा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर बाही उकळून घ्यायची आहे. आणि जो आतला आकार आहे तो आपण कट करायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण कुठल्याही साईजची बाहीची कटिंग करायची आहे, म्हणजे तुमची बाही जी आहे ती परफेक्ट येणार. तुम्ही इथं आकार बघा, आपल्या बाहीचा एकदम व्यवस्थित असा आकार आलेला आहे, म्हणून तुम्ही अशाच पद्धतीनं बाहीचं कटिंग करायचं आहे. तर आपण आज 34 साईजच्या बाहीसाठी कटिंग केलेलं आहे 4 इंचाच्या बाहीचं. तर बघा असा हा परफेक्ट आपला आकार आलेला आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.